श्रीराम. जय श्रीराम. आपल्याला माहित आहे काल आपली बस 8 वाजता सुटलेली आहे सकाळी आणि आत्ता जवळजवळ 5 वाजत आहे आणि काही वेळातच आपल्याला ज्या श्रीरामाच्या मूर्तीची उत्सुकता आहे दर्शनासाठी ती आता आपली पूर्ण होणार आहे. आणि लवकरच आपली बस अयोध्या येथे काही वेळातच पोहोचणार आहे. पोहोचल्यानंतर आपल्याला काय काय करायचं आज हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतोय, लक्षात घ्या. पोहोचल्यानंतर धर्मशाळेची बुकिंग एसटीने आधीच केलेली आहे. त्याचे वैयक्तिक काय पैसे असतील ते तुम्हाला जे ठरवल्याप्रमाणे ते मला जमा करायचे. नंतर मी एक खट्टी माझ्याकडचे पैसे भरून टाकतो. आलं लक्षात. सुरुवातीला तुम्हाला सर्व बॅगी ठेवायच्या आपल्या हॉलला बॅगी ठेवल्यानंतर लवकरात लवकर मी तुम्हाला रिक्षा करून देणार. सगळ्यांना एकत्र 15-15 रुपये रिक्षाचं तिकीट असणार. ती घाटीला जाऊन आंघोळ करायची लवकरात लवकर आणि आंघोळ केल्यानंतर 7 वाजेपर्यंत आपण परत आपल्या हॉलला यायचं. हॉलला आल्यानंतर आपण सर्वांनी एकत्र श्रीराम मंदिराच्या दर्शनासाठी जायचंय. श्रीराम मूर्तीच्या दर्शनासाठी. आलं लक्षात. ते दर्शनासाठी जाताना 4 गेट आहेत. मी तुम्हाला या अगोदर पण सांगितलंय. सोबत कुठलीही वस्तू ठेवू नका. पेन, चावी, घराच्या चाव्या असतील कुठली असू, सगळं काही आपल्या हॉलला ठेवायचंय. मोबाईल असतील, कारण कोणा एकामुळं परत त्याला मागून फिरून यायची वेळ येऊ देऊ नका. आणि सर्वांनी सहकार्य करा. कोणा एकामुळं आपले सगळे सहकारी अडून राहणार नाही कुठं, याची सगळ्यांनी काळजी घ्यायची. सोबत राहायचंय. आलं लक्षात. संध्याकाळी राम मंदिराचं दर्शन झाल्यानंतर हनुमानगडी आपण ते हनुमानगडीचं दर्शन करायचंय आणि ते दर्शन झाल्यानंतर तुम्हाला मोकळा वेळ असेल मग तुम्ही फिरू शकता, जेवण करू शकता आणि सायंकाळी झोपायचंय. उद्या सकाळची वेळ आपण सकाळी लवकरात लवकर जर वाराणसीला गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला सर्व काही वेळेत होईल. विश्वेश्वराचं दर्शन होईल. ते जेवढे काही घाट असतील तेवढे सगळे पाहता येतील. संध्याकाळी गंगा स्नान, गंगा आरती होईल. त्यासाठी आपल्याला सकाळी 5:30 वाजता बस हलवायची आहे. लक्षात घ्या. आराम तुमचा व्यवस्थित होईल. लवकर उठा. थोडं इकडचं तिकडचं झालं तरी चालेल. 5:30-6 झाले तरी चालतील, पण त्याच्यावर जायचं नाही. पुढच्या उद्याचं नियोजन जर आपण लवकर निघलो तर ऊन कमी लागेल. आलं लक्षात. तर पुन्हा एकदा सर्वांना सांगणं आहे, सगळ्यात महत्वाचं पाण्याच्या पुढं जास्त जायचं नाही कुणीच. आपली स्वतःची काळजी आपण घ्यायची आणि एकमेकांना सहकार्य करायचं. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम. फायनली आम्ही पोहोचलो आहोत अयोध्या. लवकरच आपण समोरच पाहत आहोत अयोध्याची धर्मशाळा आहे, महाराष्ट्र धर्मशाळा, ज्या ठिकाणी आपल्या सर्व प्रवाशांची सोय करण्यात आलेली आहे. तरी आमचा प्रवास सर्व चांगला झाला आहे. हो ना सर? हो, चांगला प्रवास झाला. एकदम सुखरूप प्रवास झाला. एकदम छान. फायनली गाडी अयोध्या येथे पोहोचली आहे. सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन, आभार, धन्यवाद. अयोध्यामध्ये आपल्या महाराष्ट्राची जी धर्मशाळा आहे, महाराष्ट्र धर्मशाळा, त्या धर्मशाळेत आपण सर्व प्रवाशांची मुक्कामाची सोय करत असतो. अतिशय सुंदर परिसर आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता अयोध्याचं रेल्वे स्टेशन आहे मागे माझ्या, आणि रेल्वे स्टेशन समोरच आपली ही धर्मशाळा.
रूम स्वच्छ आहेत. मोठा हॉल आपण घेतो या ठिकाणी. सध्या हॉलचं काम थोडंसं चालू असल्याने पंखा लावत आहे वर. हा हॉल आहे. सायंकाळी 6 वाजता पोहोचल्यानंतर सर्व प्रवाशांनी बॅगा या ठिकाणी एका वेगळ्या रूममध्ये ठेवल्या आहेत आणि सर्वजण घाटीला स्नान करण्यासाठी गेलेत आणि स्नान केल्यानंतर पुन्हा आल्यानंतर श्रीराम मंदिर दर्शनाकरता आपण जाणार आहोत. रेल्वे स्टेशन आहे समोरच आपण पाहू शकता अयोध्येचं. हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक उजागर रामदूत अतुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी कुमत निवार सुमति के संगी कंचन बरन विराज सुबेसा कानन कुंडल कुंचित केसा हाथ वज्र और ध्वजा विराजे कांधे मूंज जनेऊ साजे शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे को आतुर प्रभु चरित सुनिबे को रसिया राम लखन सीता मन बसिया सूक्ष्म रूप धरि संजीवन लखन जियाए श्री रघुवीर हर्षि उर रघुपति कीन्ही बहुत बड़ाई सारद सहित जम कुबेर दिगपाल जहाते कभी कोविद कही सके कहाते तुम उपकार सूफी वही कीना राम मिला है राजपद दीन्हा तुमरो मंत्र विभीषण माना लंकेश्वर भय सब जग जाना जुग सहस्त्र जो जन पर मानो धीर्यो ताहि मधुर फल जानो प्रभु मुद्रिका मेरे मुख माही जल दिलांद गए अचरज नाही दुर्गम काज जगत के जेते सुगम अनुग्रह तुमरे तेते हनुमान जय हनुमान जय हनुमान राम दुआरे तुम रखवारे होत न आज्ञा गनु पैसारे सब सुख लहे तुम्हारी सरना तुम रक्षक काहू को डरना आपन तेज सम
तुम्हारो आपे, तीनों लोक हाँकते कापे, भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे। नासे रोग हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमत वीरा, संकट ते हनुमान छुरावे, मन क्रम वचन ध्यान जो लावे। सब पर राम तपस्वी राजा, तिनके काज सकल तुम साजा, और मनोरथ जो कोई लावे, सोई अमित जीवन फल पावे। जय हनुमान जय हनुमान जय हनुमान। चारों जुग परताप तुम्हारा है, प्रसिद्ध जगत उजियारा, साधु संत के तुम रखवारे, असुर निकंदन राम दुलारे। अष्ट सिद्धि नौ निधि के दाता, असबर दीन जानकी माता, राम रसायन तुमरे पासा, सदा रहो रघुपति के दासा। राम को पावे, जन्म जन्म के दुख बिसरावे, अंत काल रघुबरपुर जाई, जहाँ जन्म हरि भक्त कहाई। और देवता चित्त न धरई, हनुमत से सर्व सुख करई, संकट कटे मिटे सब पीरा, जो सुमिरे हनुमत बलबीरा। जय 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 हनुमान गोसाई, कृपा करो गुरुदेव की नाई, जो सत बार पाठ कर कोई, छुटहि बंदी महासुख होई, जो यह पढ़े हनुमान चालीसा होई।